सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेची कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरी 10 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये एकूण 25 नाटकं सादर करण्यात आली. याचा निकाल सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चौरे यांनी जाहीर केला. यामध्ये कोल्हापूर केंद्रातून फिनिक्स क्रिएशन कोल्हापूर या संस्थेच्या वसुभूमी या नाटकानं प्रथम पारितोषिक पटकावलं. चंदगडच्या साई नाट्यधारा मंडळाच्या हायब्रीड या नाटकाला द्वितीय, तर इचलकरंजीच्या निष्पाप कला निकेतन सेवा संस्थेच्या मी कुमार या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले. या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. दिग्दर्शन गटात सुद्धा याच नाटकांनी बाजी मारली. प्रथम पारितोषिक वसुभूमी नाटकाचे दिग्दर्शक संजय मोहिते, हायब्रीड नाटकाचे दिग्दर्शक परसू गावडे यांना दुसरे, तर मी कुमार नाटकाचे दिग्दर्शक अभिजित फाटक यांनी तिसरं पारितोषिक पटकावलं. दिग्दर्शनासह प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा, उत्कृष्ट अभिनय आदी गटात पारितोषिकं जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुकुंद हिंगणे, गजानन कराळे आणि प्रतिभा पाटील यांनी काम पाहिलं, तर संपूर्ण संयोजनाची जबाबदारी प्रशांत जोशी यांनी पाहिली.